LS मराठीमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। मुंबई पुणे मिसिंग लिंकच्या बोगद्यात भीषण अपघात, तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू। प्रशासनाचा निष्काळजीपणा नडला, वाहन चालकांचा सवाल। प्रवीण दरेकरांनी काढली मनोज जरांगेंची अक्कल, आरोप करायला फार अक्कल लागत नाही, रस्त्यावर आणि सिस्टीम मध्ये आंदोलन करण्यात फरक। नांदेडमध्ये घरात ठेवलेले कीटकनाशक ठरले जीवघेणे, कीटकनाशकाच्या विषारी प्रभावानं 2 सख्ख्या चिमुकल्या बहिणींचा मृत्यू। नांदेडमध्ये खळबळ। हिना गावित यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी विजय चौधरी आणि त्यांच्या मुलाला अटक, रक्षा खडसेंनाही चौधरींनी केली होती शिवीगाळ। कॉकरोच जनता पार्टीची देशव्यापी मोहीम, क्या बोलती पब्लिक, मोहिमेला दिलं नाव, अध्यक्ष अभिजित दीपक यांनी केली घोषणा। नमस्कार, मी संदीप आणि आता बातम्या विस्ताराने। विद्यार्थ्यांच्या विषयावरून राज ठाकरेंनी सरकारला सुनावलं, जंतर मंतरवरील आंदोलन फक्त सुरुवात आहे। भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय, भाजप आई बहिणीला शिव्या देत आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर अशी जळजळीत टीका केली आहे। कसं आहे, आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे शिक्षणामधल्या ज्या गोष्टी आहेत, कसं आहे, हे बऱ्याच वर्षानंतर असं आंदोलन आहे या सगळ्या गोष्टींकडे। काय, प्रत्येक आई वडिलांचा मुलगा हा काही नीट परीक्षेला बसला नव्हता। तिथे आलेले सगळेच विद्यार्थी हे काही नीटचे विद्यार्थी नव्हते, पण जे विद्यार्थी, जे तरुण तिकडे जे आले होते, तो त्यांच्यामधला जो राग आहे तो मला असं वाटतं सगळा सभोवतालचा सगळा राग तिकडे बाहेर आला आणि तो ह्याच्या पुढे अजून जोरात जास्ती मोठ्या पद्धतीने बाहेर येईल। म्हणजे जंतर मंतरवरती झालेलं आंदोलन ही सुरुवात आहे, कळलं का? ते आता आंदोलन शांत आहे किंवा, परंतु राग, सरकारबद्दलचा राग ज्या वेळेला अशा प्रकारे बाहेर येतो, कारण हे आंदोलन घराघरात शिरलं। ज्या वेळेला त्या तरुणांना, ज्या विद्यार्थ्यांना मारलं, बरं का, आणि प्रत्येक आई वडिलांना असं वाटलं, प्रत्येक आजोबा आजींना असं वाटलं की बाबा माझ्या पोराला मारलं, ते का मारतायत मुलांना? खरं तर ते शांतपणे आंदोलन सगळं सुरू होतं। सरकारने या सगळ्या गोष्टींची सुरुवात केली आणि मला एवढंच फक्त म्हणायचं, हे भाजपमधलंच अंतर्गत हे भांडण आहे आणि त्याच गोष्टी आता सगळ्या चव्हाट्यावरती येत आहेत। काल बैठक घेतली पदाधिकाऱ्यांची, एसआयआरच्या मुद्द्यावर पण चर्चा झाली। मी तुम्हाला आता तुम्ही आता हा प्रश्न विचारत, मी येतो त्याच्याकडे। शिक्षणाच्या बाबतीत मला काल अनेक विद्यार्थी मला काल येऊन भेटले मला। हाच नाशिक मधला पॅटर्न हा संपूर्ण महाराष्ट्रभर चालू असेल। प्रश्न असा आहे की दगडांवरचे ठसे घेऊन त्यांचं आधार कार्ड चेक करण्यापेक्षा मला असं वाटतं चंद्रकांत पाटलांनी या विद्यार्थ्यांकडे। मुंबई लोकल ट्रेनमध्ये मारहाणीची घटना घडली आहे। पुरुष प्रवाशाकडून महिलेला मारहाण करण्यात आली, महिला सीटवर झोप म्हणून बेल्ट काढून धमकी देण्यात आली, इतर प्रवासी केवळ मूक म्हणून बघत राहिले। मुंबई लोकल ट्रेनमध्ये मारहाणीची एक धक्कादायक घटना, त्यामुळं खरं तर एका पुरुष प्रवाशानं डब्यात एका महिलेला मारहाण केल्याचा आरोप आहे। संबंधित महिला सीटवर झोपलेली असताना या व्यक्तीनं तिच्यावर हल्ला केला, त्यानं आपला बेल्ट काढून तिला धमकावल्याची ही माहिती समोर आली आहे। मारहाण सुरू असतानाच डब्यात उपस्थित असलेले इतर प्रवासी केवळ बघ्याची भूमिका घेत उभे राहिले, त्यांनी यात कोणताही हस्तक्षेप केला नाही। ही घटना वडाळा स्थानकाजवळ घडल्याचं सांगण्यात येत आहे। या प्रकरणातील पुढील तपशील आणि पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय। पवना धरणग्रस्तांच्या प्रश्नावर राजू शेट्टी आता आक्रमक झालेत। आधी पुनर्वसन करा, मग प्रकल्प राबवा, असं शेट्टींचं म्हणणं आहे। पवना धरणाला 57 वर्ष पूर्ण झाली आहेत, नागरिक पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत। शेतकरी नेते राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल आहे। पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणग्रस्तांच्या प्रश्नावर शेतकरी नेते राजू शेट्टे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। धरण पूर्ण होऊन
तब्बल 57 वर्षे उलटली तरी हजारो धरणग्रस्तांचं पुनर्वसन अद्याप अपूर्ण असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आणि सरकारला धारेवर धरलं. धरणातून निर्माण झालेली वीज, पाणी आणि विकासाचा लाभ राज्याला मिळाला, मात्र ज्यांनी आपली जमीन, घरं आणि संसार धरणासाठी दिली ते भूमिपुत्र आजही न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याची खंत राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकाली न काढता बंदिस्त जलवाहिनीसारखे प्रकल्प राबवण्याऐवजी प्रथम धरणग्रस्तांना न्याय द्यावा अशी ठाम मागणी आणि भूमिका देखील राजू शेट्टी यांनी घेतली. सरकारला लाज वाटली पाहिजे. 57 वर्ष झाली, प्रकल्प पूर्ण झाला, त्या प्रकल्पातून तयार झालेली वीज जवळपास सगळ्यांनी वापरली. खरं तर ती भूमिपुत्रांच्यासाठी राखीव होती. त्या प्रकल्पातील पाणी पिंपरी चिंचवड, पुणे, मुंबई, पुण्यासहित सगळ्यांनी वापरली. शेतकऱ्याच्या वाट्याला पाणी कमीच आलं, परंतु ज्या भूमिपुत्रांनी आपली घरं दारं धरणाखाली बुडवली, आपल्या जमिनी गमावून बसले, ते मात्र अजूनही पुनर्वसनाच्या आशेनं वाट पाहत आहेत. आणि आज एका बाजूला सांगितलं जात आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे जणू काही इन्फ्रामॅन आहे, पायाभूत सुविधा करणारे म्हणून स्वतःला त्यांनी बिरुदावली लावून ठेवलेली आहे. पण या पायाभूत सुविधा करत असताना या पायाभूत सुविधा ज्यांच्या जमिनीवर तुम्ही पूर्ण करताय त्या शेतकऱ्यांचं काय, भूमिपुत्रांचं काय, या प्रश्नाचं उत्तर मिळत. जळगाव महापालिकेची कर वसुली ही निराशाजनक असल्याचं चित्र समोर आलंय. 287 कोटींच्या मागणीपैकी केवळ 40 कोटी वसूल झालेत. मालमत्ता कर वसुलीवरून जळगाव महापालिका अडचणीत सापडली. कर वसुलीसाठी उपमहापौरांचे 10 उपाय त्यांनी यापुढे सुचवले आहेत. जळगाव महापालिकेच्या मालमत्ता कर वसुलीची अत्यंत निराशाजनक स्थिती समोर आली आहे. शहरातील 4ही प्रभाग समित्यांमधील मालमत्ता कराची एकूण मागणी 287 कोटी रुपये असताना प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ 40 कोटी रुपयांचीच वसुली झाली आहे. मालमत्ता कराची तब्बल 88 कोटी 90 लाख रुपयांची प्रकरणं वादग्रस्त असल्यानं मोठा महसूल अडकून पडलाय. त्यामुळं महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होतोय. कर वसुलीचा वेग वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमहापौर मनोज चौधरी यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देत तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी या उपाययोजना तातडीनं राबवण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. तरी या ठिकाणी पालिका सर्वात मोठी महानगरपालिका आहे. 287 कोटी पैकी जवळपास 40 कोटीचीच वसुली या ठिकाणी झालेली आहे. या संदर्भात तुम्ही आयुक्तांना पत्र लिहिलंय, काय सांगाल? हे बघा, गेल्या 31 तारखेला मी मीटिंग आयोजित केली ती आढावा बैठकीची. आढावा बैठकीत मला जी माहिती मिळाली ती माहिती आपल्यासमोर मी आज सांगतो आहे की उपायुक्त मॅडम असतील, विभाग प्रमुख असतील, त्यांच्याकडनं मी माहिती घेतली की आपली येणारी ह्या वर्षात किती वसुली आहे. तर ती जवळपास 287 कोटी रुपये आपल्याला एकूण येणारी रक्कम आहे. त्यापैकी आपल्याला आता गेल्या 3 ते 4 महिन्यात प्राप्त झालेली रक्कम 40 कोटी आहे. आणि येणाऱ्या रक्कममध्ये जे आहे तो 88 कोटी रुपये जी आहे ती वादग्रस्त ज्या प्रॉपर्टी असतील, ज्या लिटिगेशनच्या प्रॉपर्टी आहेत, ज्या वर्षानुवर्षापासून जे लोक आपल्याकडे तो करच देत नाहीत, त्या करासाठी आम्ही ही आढावा बैठक लावली होती. दादा, कुठेतरी या ठिकाणी वसुली होत नसल्या कामाने विकास कामाला खंडित का शहरातली? नाही, तसं म्हणता येणार नाही, पण आपल्याला जो मनपा फंडातनं जे काही कामं करायचे असतील किंवा आपल्या आता बघितलं असेल आपण की जवळपास सगळे नगरसेवक, सन्मान्य नगरसेवक आहेत, त्यांच्या प्रभागातील काही कामं असतील, विकास कामं असतील, वाढीव भाग आहेत, तिथे काही रस्ते नाहीत, गटारी नाही आहेत, तर ह्या पैशातनं ते कामं आपले होतील. या करामधून आपले ते कामं होऊ शकतात. म्हणून आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करतोय की आपण हा कर कसा. हेडलाईन्स आणि सविस्तर बातम्यांनंतर आता पाहूयात काही वेगवान घडामोडी. गुंगी गुडिया वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक. लोणावळ्यात निषेध आंदोलन. संबंधितांनी माफी मागण्याची आंदोलकांनी केली मागणी. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आजपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. सभा नाही, थेट समाजाशी संवाद अभियानाला सुरुवात. विविध जिल्ह्यांतील मराठा समाजाशी साधणार प्रत्यक्ष संवाद.
तानाजी सावंत यांचा आम्हाला विकास कामांसाठी पाठिंबा, दहशत माजवण्यासाठी नाही. जिल्हा परिषद सदस्य विकी चव्हाणांकडून स्पष्ट. तेरखेडा राडा प्रकरणात सावंतांनी पाठिंबा दिल्याचा विरोधकांनी केला होता आरोप. राष्ट्रीय सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर. शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिरात जाऊन घेतलं श्रींचं दर्शन. मंदिर प्रशासनानं केला सत्कार. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात अवैध वृक्षतोड वन विभागाला वारंवार माहिती देऊनही ठोस कारवाई नाही. वृक्षप्रेमी नागरिकांकडून तीव्र नाराजी. भंडारा येथील चिमुकलीवर अत्याचार प्रकरणात पोलिसांकडून आरोपीला अटक. पोलीस महानिरीक्षक देणार घटनास्थळाला भेट. उल्हासनगर येथे MMRDA मेट्रो लाईन 5A प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली. 6 वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं आश्वासन. मेट्रो प्रत्यक्षात साकारण्याच्या दिशेनं महत्वाचं पाऊल. जळगावात ढगफुटी सदृश पावसाचा पूर ओसरला, मात्र शेतकऱ्यांवरील संकट कायम. गुढे परिसरात पिकांचं प्रचंड नुकसान. सरसकट पंचनाम्यांची मागणी. हिंगोलीतील रामेश्वर तांडा येथे शासकीय गायरान जमिनीच्या कथित गैरव्यवहारावरून ग्रामस्थ आक्रमक. नमुना क्रमांक 8 रद्द करण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा. व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणात भाजप नेते विजय चौधरी पोलिसांच्या ताब्यात. महिला पदाधिकाऱ्यांबाबत कथितरित्या आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दाखल होता गुन्हा. तर अशाच काही विशेष आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी.